नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 14 मे 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए रावसाहेब रंगनाथ बोराडे यांना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 हा जाहीर झाला आहे. माहिती पाहू. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार मराठी साहित्यात कायमस्वरूपी आणि मौल्यवान योगदान देणाऱ्या लेखकाला दिला जातो. तर स्वरूप आहे 5 लाख रुपये व प्रशस्तीपत्र या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच 2022चा पुरस्कार चंद्रकुमार नालगे यांना, तसेच 2023चा रवींद्र शोभणे यांना आणि 2024चा रावसाहेब रंगनाथ बोराडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. प्रश्न दुसरा, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी महाराष्ट्र राज्याने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती हे अभियान सुरू केले आहे. माहिती पाहू. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी सुमारे 10.50 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. तसेच अभियानाचे उद्दिष्ट आहे महिलांच्या आरोग्याबाबत समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे, मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करणे, तसेच पंचायत राज पद्धतीतील महिला नेतृत्वाचा सहभाग वाढवणे आणि महिलांना आर्थिक सक्षम करणे हा यामागचा मुख्य उद्दिष्टे आहेत. प्रश्न तिसरा, नुकतेच सीबीआय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए बी 1 वर्षांनी सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. तर सीबीआय बद्दल आपण माहिती पाहू. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, मराठीत केंद्रीय अन्वेषण विभाग. तर मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1963 मध्ये. संस्थापक आहेत भारत सरकार. तसेच संचालक आहेत प्रवीण सूद. यांचा कार्यकाल 1 वर्ष वाढवण्यात आलेला आहे. प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून कोणत्या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए हंगेरी या देशाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हंगेरी या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे बुडापेस्ट, चलन आहे फोरिंट, अध्यक्ष आहेत तमास शुल्क, पंतप्रधान आहेत विक्टर ऑर्गन. प्रश्न पाचवा, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. तर ही आवृत्ती किती होती? तर ही आवृत्ती दुसरी होती. तर विजेता संघ किंवा राज्य कोणते? तर बरोबर उत्तर मित्रांनो, हरियाणा. हरियाणा राज्याने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत? 34, 39 रजत आणि 21 कांस्य असे एकूण 104 पदके जिंकली आहेत. यामुळे हरियाणा राज्य प्रथम स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोणते राज्य आहे? तमिळनाडू हे राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच या मागची खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 ही पहिली आवृत्ती होती. या आवृत्तीचे ठिकाण म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आहे. तर 2023 विजेता राज्य कोणतं आहे? हरियाणा. किती पदके जिंकली आहेत? तर 105 पदके जिंकून प्रथम स्थानावर हरियाणा आहे. तर सलग दुसऱ्यांदा हरियाणा राज्याने प्रथम विजेतेपद मिळवलेले आहे. प्रश्न सहावा, 2025 चे फिडे जागतिक ज्युनियर अंडर 20 चॅम्पियन स्पर्धा ही कोणी जिंकली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी प्रणव व्यंकटेश यांनी 2025 चे फिडे जागतिक ज्युनियर अंडर 20 चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. तसेच फिडे बद्दल आपण माहिती पाहू. इंटरनॅशनल चेस फेडरेशन, मराठीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ. तसेच या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली आहे 20 जुलै 1924 मध्ये. मुख्यालय आहे लॉसाने, स्वित्झर्लंड या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अकॉर्डी डोरकोविच. उपाध्यक्ष आहेत
विश्वनाथ आनंद. प्रश्न 7वा. ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी सौरव गांगुली यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी ही निवड झाली आहे. तर ICC बद्दल आपण माहिती पाहू. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल तसेच मराठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली आहे 15 जून 1909. मुख्यालय आहे लंडन इंग्लंड या ठिकाणी. अध्यक्ष आहेत जय शहा. उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा. ICCचे महिला क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी क्रिस्टी कोवेंट्रीकडे यांच्याकडे महिला क्रिकेट समिती अध्यक्षपद आहे. प्रश्न 8वा. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी अनुपम खेर यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा मिळालेला आहे. माहिती पाहू. हा हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार आहे जो महाराष्ट्र सरकारने स्थापित केला आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जातो. तर या पुरस्काराची सुरुवात झाली आहे 1998 मध्ये. पहिला पुरस्कार हा 1998 मध्ये रामानंद सागर यांना देण्यात आला. तसेच स्वरूप आहे पुरस्काराचे प्रमाणपत्र, शाल आणि 5 लाख रुपये. तसेच 2022 ला हेलन यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच 23 मध्ये आशा पारेख व 2024 चा अनुपम खेर यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. प्रश्न 9वा. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 एकूण किती व्यक्तींना मिळालेला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 89 व्यक्तींना हा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 हा व्यक्तींना मिळालेला आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा 18 एप्रिल रोजी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. तर राज्यपाल CP राधाकृष्णन हे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच शिवछत्रपती पुरस्काराचे स्वरूप आहे 3 लाख रुपये आणि स्मृती चिन्ह. प्रश्न 10वा. नुकतेच भारताने सुपर कम्प्युटर विकसित केला आहे त्याचे नाव काय आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए परमरुद्र हे भारताने सुपर कम्प्युटर विकसित केलेल्या कम्प्युटरचे नाव आहे. तर कोणत्या कंपनीने निर्मिती केली आहे? सीडॅक या कंपनीने परमरुद्र या कम्प्युटरची निर्मिती केली आहे. तसेच आपल्या प्यारा भारत देशातील इतर काही सुपर कम्प्युटर आहेत ते कोणकोणते आहेत? ऐरावत, परमसिद्धी व प्रत्युष हे आपल्या प्यारा भारत देशातील सुपर कम्प्युटर आहेत.